नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एखादी घटना कधी घडेल याचा साधारण एक आढावा घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाला एक कुतूहल असतं की एखादी घटना कधी घडेल माझ्या आयुष्यामध्ये. आणि साधारण लक्षात घ्या, जातक प्रश्न विचारत असतो की घर केव्हा होईल, लग्न केव्हा घडेल, संततीबद्दल प्रश्न असतात, नोकरीबद्दल प्रश्न असतो, नोकरी केव्हा मिळेल, केव्हा माझं काम होईल, केव्हा माझी ट्रान्सफर येईल, असे नाना तऱ्हेचे अनेक प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये जातक प्रश्न विचारत असतो. जातक ज्यावेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला साधारण ही घटना कधी घडेल हे आपण याचं उत्तर ही जातकाची स्वतःची पत्रिका बघून आपण त्याला त्या पत्रिकेचा महादशा, अंतर्दशा, प्रति अंतर्दशा आणि चाललेलं गोचर भ्रमण यांचा सर्वांगाने विचार करून आपण त्याला उत्तर देत असतो. पण काही वेळेला काही उत्तर ही प्रश्नकुंडलीवरून पण आपण देऊ शकतो. साधारण आपण एखादा इव्हेंट केव्हा घडेल, ज्यावेळेला आपल्याला एखादा जातक प्रश्न विचारतो त्यावेळेला ती घटना केव्हा घडणार याचं उत्तर आपण काही सहजगत्या म्हणजे त्या जातकाची जन्मकुंडली न पाहता सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण याचं उत्तर नक्की देऊ शकतो. साधी सोपी पद्धत आहे. ती पद्धत आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायची. एकदा का ती पद्धत आपल्याला समजली तर आपण सरावाने, कारण सराव हा नक्कीच करावा लागणार, सरावाने आपण त्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देऊ शकतो. आणि साधारण तुम्हाला सुद्धा त्याची गती तुमच्या करिअरमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये नक्की लागू शकते. तर आता लक्षात ठेवा, हाऊ टू टाइम अँड इव्हेंट असं आपण म्हणतोय. एखादी घटना केव्हा घडेल, कशी घडेल आणि त्याचा निर्णायक कालावधी कुठला हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ही जी पद्धत आहे ती आपल्याला साधारण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार शिकायची आहे. लक्षात आलं की नाही? पद्धत फार सोपी आणि सरळ पण आहे. फक्त त्याच्यासाठी थोडा आपला नक्षत्रांचा अभ्यास असणं हे पण गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या राशीत कुठली नक्षत्र येतात हे आपल्याला प्रथमतः मूलतः बेसिक माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या ज्या 12 राशी आहेत आणि आपली 27 नक्षत्र आहेत, तर आपल्या 12 राशी आणि 27 नक्षत्र म्हणजे 27 नक्षत्र 12 राशीमध्ये विभागल्या गेलेले आहेत. एक रास 2.25 नक्षत्रांची असते, बरोबर की नाही? म्हणजे साधारण चंद्र किंवा कुठलेही प्लॅनेट्स हे नेहमी त्या राशीमधून आणि त्या नक्षत्रांमधून प्रवेश करत असतात. आणि तो प्रवास ज्या वेळेला करत असतात ना, त्या अनुषंगाने काही घटना घडत असतात. म्हणून लक्षात घ्या, सर्वप्रथम बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे की ज्या 12 राशी आहेत आणि 27 नक्षत्र आहे त्यांचा क्रम कसा कसा येतो प्रत्येक राशीमधून. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नक्षत्राची व्याप्ती 13°20 कला असते, बरोबर की नाही? मग साधारण तो एक फक्त आढावा जर आपण घेतला की मेष रास एक उदाहरण म्हणून आपण बघितलं, राशी चक्रातली आरंभीची रास कुठली आहे? मेष रास. तर मेष राशी कुठली राशी 30 अंशाचीच असते. आणि या 12 राशी इंटू 30 डिग्री जर विचार केला तर 360 डिग्री म्हणजेच 360 अंशाचं वर्तुळ पकडलं, त्याच्यामध्ये आपण 12 राशी समान विभागल्या गेलेल्या आहेत. मग 30 अंशामध्ये 2.25 नक्षत्र विभागली गेलेली आहे. याचाच अर्थ काय की प्रत्येक नक्षत्र, खरं म्हणजे मूलतः प्रत्येक नक्षत्र हे 13°20 कलेचं असतं. 27 नक्षत्र आणि 13°20 कला म्हटलं तर सगळे टोटल सगळे एकूण 360 डिग्री झाली, बरोबर आहे? पण आपण उदाहरण म्हणून जर आपण बघितलं तर एक मेष रास मित्रांनो जर बघितली तर मेष राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. 2.25 नक्षत्राची एक राशी बनलेली असते, हे लक्षात ठेवून द्या. म्हणजेच काय, प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र
तर प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती ही 13° कला आहे. म्हणजे प्रत्येक नक्षत्रामध्ये समान 4 चरण येतात. समान 4 चरण म्हणजेच 13° कलामध्ये जर आपण 4 चरण विभागले गेले तर प्रत्येक नक्षत्राची मध्ये चरणाची व्याप्ती ही 3° कला येते. बरोबर आहे. म्हणजे 3° कला अधिक 3° कला 6° कला अधिक 3° कला म्हणजे 10° आणि अधिक 3° कला म्हणजे 13° कला. 13° कलेचं एक नक्षत्र झालं. मेष राशीमध्ये 13° कलेमध्ये प्रारंभीचं नक्षत्र येतं ते म्हणजे अश्विनी. राईट. नंतर कुठलं नक्षत्र येतं? अश्विनीच्या नंतर क्रम येणार भरणी नक्षत्र आणि भरणी नक्षत्राच्या नंतर क्रम येणार कृत्तिका नक्षत्र. बरोबर आहे. बेसिक लेक्चर मध्ये आपण ही सगळ्या राशी आणि नक्षत्रांचा अभ्यास केलेला आहे आणि हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे. म्हणजे आता आपल्याला तिथे माहिती नाही की आम्हाला हे नाही कळलं आणि ते नाही कळलं. बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या, मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्राची व्याप्ती 13° कला. 13° कला पूर्ण झाले की लगेच मेष राशीमध्ये भरणी नक्षत्र आरंभ होतं. भरणी नक्षत्राची व्याप्ती 13° कला म्हणजे टोटल झाले 26°40 कला. पण एक रास किती अंशाची असते? एक रास 30° असते. म्हणजे तर राहिले किती अंश? 3°20 कला. म्हणून मेष राशीमध्ये भरणी नक्षत्राच्या नंतर कृत्तिका नक्षत्र सुरू होते. तर कृत्तिका नक्षत्राचं एकच चरण समाविष्ट होणार आणि त्याचे उरलेले 3 चरण हे वृषभ राशीमध्ये जाणार. बरोबर आहे. म्हणजेच एका नक्षत्रामध्ये किती चरण येतात? 4 चरण. म्हणजे अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा 1 चरण, असे 9 चरण मिळून एक रास तयार होते. बरोबर आहे. कळलं एवढं? तर आता आपल्याला ही जी पद्धत जी शिकायची आहे कृष्णमूर्ती पद्धतीनुसार की घटनेचा कालावधी साधारण केव्हा घडेल याच्यासाठी आपल्याला राशी आणि नक्षत्र माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं? आता पद्धत एकदम सोपी आहे. आपल्याला काही कुठेही असं काही ती किचकट पद्धत नाहीये. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळी जातक प्रश्न विचारतो, लक्षात घ्या, ज्यावेळी जातक प्रश्न विचारतो तो मनापासून विचारतो. कळलं की नाही? त्या प्रश्नामध्ये त्याची तन्मयता प्रचंड असते. त्यामुळे जातक ज्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारतो त्यावेळीची तारीख आणि त्यावेळीची वेळ ही प्रथम तुम्ही नोंद करून ठेवा. लक्षात आलं? ज्यावेळी जातक तुम्हाला फोन करणार आहे तो कुठल्या वेळेला फोन केला त्यावेळेची जी वेळ आहे ती वेळ तुम्ही नोंद करून ठेवून द्या. राईट. आता साधारण तुम्हाला ती तारीख माहिती आहे, तुम्ही त्याच वेळेला तो प्रश्न बघणार आणि तो प्रश्न बघून काही मिनिटांमध्येच तुम्ही त्याला उत्तर देऊन टाकणार. जे काही उत्तर असेल, होईल की नाही होईल किंवा होणार तर केव्हा होणार. कळलं? लक्षात आलं? आता लक्षात घ्या, याच्यासाठी एक घटना कशी घडेल हे लक्षात घ्या. खरं म्हणजे प्रश्नकर्ता कोण असतो? तो समोरचा जातक आहे. तो प्रश्न मनापासून विचारतो. पण तो प्रश्न मनापासून विचारला की नाही विचारला हे तुम्हाला त्यावेळीची जी पत्रिका असणार, रुलिंग कुंडली, म्हणजे ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळीची कुंडली तुम्हाला मांडायची. मग त्यावेळेच्या कुंडलीमध्ये त्या जातकाने तुम्हाला खरंच मनापासून प्रश्न विचारला की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही बघायचं म्हणजे त्या एकाच ग्रहाकडे बघायचं, तर तो म्हणजे चंद्र. कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे असं आपण म्हटलेलं आहे. त्यामुळे चंद्राची रास, आता चंद्राची रास कुठली आहे? कर्क रास. मग चंद्राची कर्क रास किंवा चंद्र ज्या भावात त्या वेळेला उदित असेल तर ते जे 2 भाव असतील त्या 2 भावांपैकी नक्कीच कुठल्या तरी त्या भावाने दर्शवलेल्या फलादेशापैकी त्याचा प्रश्न असणार. राईट. म्हणजे आपल्याला कळेल की याने जो प्रश्न विचारला तो अगदी तंतोतंत मनापासून विचारलेला आहे, म्हणजे उत्तर नक्की आपल्याला मिळणार. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला चंद्राला पाहायचं आहे. म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड असेल तर चंद्र आयदर 4th हाऊस मध्ये असेल किंवा कर्क रास आयदर 4th हाऊस मध्ये. येस, 101% राईट. जर प्रॉपर्टी बद्दल त्याने प्रश्न विचारला तर प्रॉपर्टी म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपण कुंडलीच्या 4th भावावरून त्याचा विचार करतो. बरोबर आहे. 4th हाऊस म्हणून आपण त्याचा विचार करणार. मग 4th हाऊस मध्ये तरी चंद्र असेल किंवा 4th हाऊस मध्ये चंद्राची कर्क रास असू शकते. म्हणजे आपण विचार करतोय त्यावेळेला की येस, जातकाने प्रश्न अगदी बरोबर विचारला. जातकाने जर विवाह संबंधित प्रश्न विचारला तर विवाह आपण 7th हाऊस वरून बघतोय, म्हणजेच विवाह स्थानामध्ये कर्क रास असेल किंवा चंद्र त्या स्थानाशी निगडीत असेल. राईट. म्हणजेच
चंद्राला तुम्हाला पाहायचं आहे पत्रिकेमध्ये की त्याने प्रश्न बरोबर विचारला की नाही. आता जी घटना घडेल ती घटना त्याचं स्वरूप पहा की ही घटना किती दिवसांमध्ये घडणार आहे का, एका आठवड्यामध्ये घडणार आहे का, महिन्याभरामध्ये घडणार आहे का, किंवा ती काही महिन्यांमध्ये घडेल, वर्षभरामध्ये, किंवा या घटनेला घडायला सुद्धा काही वेळेला काही वर्ष पण जातील. कदाचित 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, 3 वर्ष जाईल. लक्षात आलं. म्हणून घटनेचं स्वरूप, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या पहिल्यांदा काय, त्या अनुषंगाने तुम्हाला ते उत्तर द्यायचं आहे. आता याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काही दिवसांमध्ये एखादी घटना घडणार असेल, म्हणजे महिन्यागणिक एखादी घटना घडणार असेल किंवा आठवड्यामध्ये घडणार असेल, तर काही दिवस किंवा त्या महिन्याभरातली घटना असेल तर आपण त्या ठिकाणी चंद्राचा विचार करायचा. साधारण वर्षामध्ये घटना घडणार असेल काही महिन्यांमध्ये तर आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे रवीचा. आणि एखादी घटना काही पुढच्या 1-2 वर्षांमध्ये सुद्धा होणारी असेल तर त्याच्यासाठी विचार आपण करू शकतो गुरुचा. तसाच आपण शनीचा पण विचार करू शकतो. कळलं की नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही तो प्रश्न विचारात घेणार त्यावेळेला तुम्हाला काय पाहायचंय की प्रश्नाचं स्वरूप कसं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. बरोबर आहे. आता याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे करताना ज्यावेळी मी तुम्हाला म्हटलंय जातक प्रश्न विचारेल त्यावेळीची तारीख आणि त्यावेळीची वेळ ही तुमच्याकडे नोंद करणं गरजेचं आहे. काही वेळेला असं असेल की तुम्ही एखाद्या कामात असाल किंवा तुम्ही आता तो प्रश्न नाही बघू शकत आहात तर काही हरकत नाही, त्या जातकाला तुम्ही सांगू शकता मी नंतर उत्तर देतो, परंतु तुम्ही ती तारीख आणि वेळ नोंद करून ठेवा आणि नंतर तुमच्या सोयीनुसार बरोबर त्या वेळेचा प्रश्नकुंडली तुम्हाला ती मांडायची. लक्षात आलं. येस. आता ज्या वेळेला प्रश्नकुंडली तुम्ही मांडाल, लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही प्रश्नकुंडली मांडाल त्यावेळेला त्यावेळीची लग्न कुंडली तुमच्या समोर येणार. राईट. मग आपण काय करायचं आहे, ज्या वेळेला ती लग्न कुंडली समोर येईल त्यावेळेला आपल्याला आपल्याकडे फक्त ही जी 4 सूत्र आहेत ती 4 सूत्र आपल्या समोर ठेवून द्यायची आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या 4 सूत्रानुसार आपल्याला त्याचं उत्तर द्यायचंय. लक्षात घ्या, ज्या वेळची कुंडली असेल त्यावेळची लग्न कुंडली मांडली तर त्यावेळेला LSRD आपल्याला मांडायचे. त्यावेळेचे LSRD. ओके. एल म्हणजे काय, एल म्हणजे लग्न, लग्न लॉर्ड, लग्न स्वामी. एस म्हणजे काय, स्टार म्हणजे नक्षत्र स्वामी, म्हणजे त्या दिवशीचा चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचा स्वामी. लक्षात आलं. म्हणजे समजा चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये असेल त्यावेळेला तर अश्विनी नक्षत्राचा स्वामी कोण आहे, केतू. केतू. म्हणजे नक्षत्र स्वामी कोण येणार तर नक्षत्र स्वामी येणार केतू. ओके. येस. राशी स्वामी, आर म्हणजे राशी स्वामी. जर समजा चंद्र मेषेत अश्विनी नक्षत्रात आहे तर चंद्र मेष राशीमध्ये आहे म्हणजे राशीचा स्वामी कोण झाला, मंगळ. मंगळ. मग राशी लॉर्ड म्हणून कोण घेणार तुम्ही, मंगळ म्हणून घ्यायचा. आणि ज्या दिवशी प्रश्न विचारलेला असेल तर त्या दिवशीचा डे स्वामी म्हणजे डी म्हणजे डे स्वामी याचा विचार करायचा. जो काय असेल वार, सोमवार असेल, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे किंवा शनिवार रविवार, तो डे लॉर्ड म्हणून तुम्ही घ्यायचा. म्हणजे त्यावेळेला तुम्ही काय लक्षात नोंद करायचे, LSRD तुमच्याकडे नोंद करून ठेवायची आहे. बरोबर आहे. आता LSRD मध्ये ज्या वेळेला तुम्ही विचार करणार आहात, कळलं की नाही, त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे की लग्न स्वामीला आपल्याला 100% द्यायचे आहे, नक्षत्र स्वामीला 75% द्यायचे आहेत, राशी स्वामीला 50% आणि डे स्वामीला 25% विचारामध्ये घ्यायचं आहे. लक्षात आलं. बरोबर आहे. आता सूत्र लक्षात घ्या. आपण काय म्हणतोय, घटना केव्हा घडेल तेच आपल्याला फक्त काढून द्यायचं आहे त्याला. बरोबर आहे. मग त्यावेळेला एक सूत्र लक्षात घ्या. ज्या वेळेला ती घटना दिवसागणिक घडणार असेल किंवा महिन्यागणिक घडणार असेल वर्षभरातली, जर दिवसामध्ये घडणार असेल तर लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला चंद्र पकडायचा, कारण चंद्र 2.25 दिवसांनी राशी बदलत असतो. ग्रहमालेतला चंद्र हा अतिशीघ्र गती ग्रह आहे असं म्हटलेलं आहे. मग आपण दिवसागणिक घटना घडण्यासाठी चंद्राला विचारात घेणं गरजेचं आहे. मग सूत्र लक्षात घ्या.
दिवसागणिक चंद्र आणि महिना गणिक असेल तर रवी, आणि त्या काही वर्षांमध्ये असेल तर गुरु किंवा शनीचा त्या अनुषंगाने विचार करायचा. आता चंद्राला ज्यावेळेला विचारात घ्यायचं किंवा रवीला विचारात घ्यायचंय तर सूत्र आता पहिल्यांदा लक्षात घ्या काय वापरायचंय ते. LSRD मध्ये लग्न स्वामी आहे, नक्षत्र स्वामी आहे, राशी स्वामी आणि डे स्वामी. आपल्याला 100% आणि 75% पहिल्यांदा महत्वाचे आहेत, म्हणून सूत्र लक्षात घ्या. दिवसागणिक घटना असेल तर चंद्राला घ्यायचं आपल्याला आपल्याकडे. मग चंद्राचं भ्रमण विचारात घ्यायचं आहे की चंद्र भ्रमण केव्हा करेल. या महिन्यामध्ये चंद्र भ्रमण अमुक अमुक राशीमधून आणि अमुक अमुक नक्षत्रामधून ज्या दिवशी भ्रमण करेल त्या दिवशी ती घटना घडेल. कळलं तुम्हाला? कारण चंद्र 2.25 दिवसांनी राशी बदलतो. चंद्र एका राशीमध्ये कधी स्थिर राहत नाही. तो 27 दिवसात जवळजवळ 27.5 दिवसात सर्व 12 राशी पूर्ण करतो. क्लिअर आहे एवढं? येस. मग समजा दिवसागणिक घटना असेल तर तुम्ही काय पकडणार, त्याला उत्तर देताना साधारण ही घटना केव्हा घडेल. घटना तर घडणारच आहे, बरोबर आहे, बरोबर. परंतु ती घटना केव्हा होईल. मग याच्यासाठी दिवसागणिक घटना घडणार आहे म्हणजे चंद्राला घ्या. मग चंद्र जो लग्न स्वामी असेल त्याच्या राशीत केव्हा येईल आणि जो चंद्रचा नक्षत्र स्वामी असेल त्या नक्षत्रातून भ्रमण केव्हा करेल त्यावेळेला ती त्या दिवशी त्या महिन्याभरात घटना घडेल. आणि समजा घटना वर्षभराच्या कालावधीत काही महिन्यांमध्ये घटना घडणार असेल तर आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे रवी. मग लग्न स्वामी जो असेल त्याच्या राशीतून रवी केव्हा भ्रमण करेल आणि त्या नक्षत्रातून कुठल्या दिवशी भ्रमण करेल, किती किती दिवसांमध्ये असेल, त्या महिन्यात त्या तारखेमध्ये ती घटना घडेल. बरोबर आहे? म्हणजे साधारण लक्षात घ्या, रवी हा सुद्धा प्रत्येक महिन्याला राशी संक्रमण करतो. पूर्ण वर्षभरामध्ये तो 12 राशी पूर्ण करतो. बरोबर आहे? मग रवी एक महिना एका राशीमध्ये असतो, पण एका राशीमध्ये असताना प्रत्येक राशीमधून तो प्रत्येक त्या 2.25 नक्षत्रातून भ्रमण करणार. रवीची दिवसाची गती किती आहे आपण वारंवार म्हटलेलं बेसिकमध्ये 1 डिग्री. रवी दिवसाला 1 डिग्री फिरतो. बरोबर आहे? मग रवी दिवसाला 1 डिग्री फिरतो. एक रास 30 अंशाची म्हणजे तो 30 दिवसात पूर्ण एक रास पूर्ण करतो. म्हणजे 14 जानेवारीला तो मकरीत जातो, तर जवळजवळ 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी तो मकर राशीमध्ये असतो. पण मकर राशीमध्ये असल्यावर तो त्याच नक्षत्रात असणार का? तो डिग्री वाईज डे बाय डे पुढे जाणार. मग मकर राशीमध्ये साधारण कुठली नक्षत्र येतात तर मकर राशीमध्ये 0 अंशापासून 30 अंशापर्यंत मोजायचे आहेत, तर 0 अंशापासून 10 अंशापर्यंत रवी. उत्तराषाढा नक्षत्र येतं, ते आहे रवीचं. रवी. त्याचा स्वामी कोण आहे नक्षत्राचा? रवी. मग 10 अंशापासून पुढे 13 अंश 20 करा ऍड केले तर श्रवण नक्षत्राची व्याप्ती येते. म्हणजे 10 अंशापासून 23 अंश 20 कला, 13 अंश 20 कला ही नक्षत्राची व्याप्ती श्रवण नक्षत्र. 10 अंशामध्ये 13 अंश 20 कला जर आपण मिळवले तर होते व्याप्ती 23 अंश 20 कला श्रवण नक्षत्र. म्हणजे रवी मकर राशीमध्ये 10 अंशापासून 23 अंश 20 कला पर्यंत श्रवण नक्षत्रामध्ये असतो आणि श्रवण नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र. मग 23 अंश 20 कला ते 30 अंश म्हणजे ती रास मकर रास संपायला त्याची व्याप्ती असते धनिष्ठा नक्षत्रामध्ये आणि धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ. कळलं? म्हणजे नक्षत्र स्वामी. म्हणजेच रवी अमुक अमुक राशीमधून आणि अमुक अमुक नक्षत्रांमधून प्रवेश करेल. मग तो कुठल्या महिन्यात करेल आणि साधारण तो किती तारखेला असेल त्या अनुषंगाने वर्षभरामधली घटना घडू शकते. आणि त्या अनुषंगाने तुम्ही एखाद्या जातकाला त्याचं नकारात्मक किंवा सकारात्मक ज्या काही उत्तर असतील ते तुम्ही नक्की देऊ शकता. बरोबर आहे? पद्धत समजली अगोदर? आता लक्षात घ्या, आता साधारण आपल्याला हे जे उदाहरण म्हणून मी तुम्हाला आता एखादी गोष्ट सांगतो, उदाहरण म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. आता साधारण जर विचार केला तर 24 डिसेंबर 2023 म्हणजे मागच्या वर्षी 24 डिसेंबर 2023 ला एक उदाहरण म्हणून सांगतो. दुपारी वेळ होती 2:30 वाजताची आणि दुपारी 2:30 वाजता असताना रविवारचा तो दिवस होता आणि त्या दिवशी दुपारी एक गाडीमध्येच असताना कॉल आला एका क्लायंटचा आणि त्याने कॉल केला आणि त्याने मनापासून प्रश्न विचारलाय, कारण त्याने समोरून कॉल केला ना, क्लायंटच तुम्हाला कॉल करणार या ठिकाणी. त्यावेळेला त्याने प्रश्न विचारला की सर माझी एक जागा आहे अमुक अमुक ठिकाणी, पण जागा अजून विकली जात नाही आणि मी विकू इच्छित आहे, विक्री करू इच्छित आहे, पण मला अजून कस्टमर पाहिजे तसं मिळालेलं नाही, पण साधारण माझी जागा केव्हा विकली जाईल. आता जातकाने प्रश्न विचारला प्रॉपर्टीचा. बरोबर आहे?
जातक फक्त या ठिकाणी एकच प्रश्न तुम्हाला विचारतोय, तो मनापासून विचारतोय, बरोबर आहे, आणि त्या वेळेला तुम्हाला उत्तर द्यायचंय. आता वेळ काय होती, 24 डिसेंबर 2023 ही तारीख होती आणि दुपारची वेळ होती, दुपारी टायमिंग होता 2:30 वाजता. आपण काय केलं की त्यावेळेची 2:30 वाजतानाची कुंडली आपण त्या ठिकाणी मांडली, त्या कुंडलीचा विचार केला. दुपारी 2:30 वाजता मेष लग्न उदित होतं, म्हणजे पत्रिका कुठली होती, मेष लग्नाची. परंतु चंद्र कुठल्या राशीमध्ये होता, चंद्र होता वृषभ राशीमध्ये. आणि चंद्राचं नक्षत्र कुठलं होतं, तर चंद्र वृषभ राशीमध्ये म्हणजे कृत्तिका नक्षत्रामध्ये होता, बरोबर आहे, रवीच्या नक्षत्रामध्ये होता. चंद्र वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये होता. आता मी मगाशी असं म्हटलं, जातकाने प्रश्न मनापासून विचारला आहे का, हे आपल्याला कोण इंडिकेट करणार, आपल्याला कोण दिग्दर्शन करणार, तर आपल्याला एकमेव ग्रह दिग्दर्शन करणार, तो म्हणजे कुठला, चंद्र. म्हणजेच चंद्राची रास ज्या भावात असेल 12 भावांपैकी, किंवा चंद्र हा स्वतः ज्या भावात असेल 12 भावांपैकी, त्या भावाने दर्शवलेला जो काही प्रश्न असेल तो नक्की असू शकतो, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी मेष लग्न उदित होतं आणि चंद्र वृषभ रास आणि कृत्तिका नक्षत्रामध्ये होता. याचाच अर्थ चंद्र धनस्थानामध्ये होता, कुठल्या, धनस्थानामध्ये. पण चंद्राची एक रास कुठे होती, तर चंद्राची एक रास कर्क रास 4th भावामध्ये होती. आता तिने प्रश्न विचारला प्रॉपर्टीचा, की माझी प्रॉपर्टी केव्हा विकली जाईल, अजून विकली जात नाहीये, पण साधारण केव्हा विकली जाईल, बरोबर आहे. म्हणजे तिने प्रश्न अगदी अचूक सांगितला की नाही, अचूक विचारला की नाही, कारण कर्करास, चंद्राची कर्करास 4th भावाशी संबंधित होती. म्हणजे 4th भावावरून आपण प्रॉपर्टीचा विचार करतो, वाहनाचा पण विचार करतो, मातेचा विचार करतो, सौख्याचा विचार करतो. मग 4th स्थानामध्ये कर्करास होती, म्हणजे जातकाचा प्रश्न बरोबर होता. पण 4th चंद्र कुठे होता, धनस्थानामध्ये होता, वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये. आता लक्षात घ्या, जागा केव्हा विकली जाईल याचंच उत्तर तुम्हाला द्यायचंय. आता पत्रिका नक्की शो करते की जातकाला धन मिळेल जागेपासून. का, कारण 4th भाव जागेचं स्थान आणि 4th स्थानाचा अधिपती झाला, कारण कर्करास असल्यामुळे 4th चंद्र झाला, तो धनस्थानात विराजमान आहे. याचाच अर्थ त्या जागेपासून जातकाला निश्चित पैसे मिळतील. परंतु जागा केव्हा विकली जाईल हा जातकाचा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या मित्रांनो, ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे, जातकाला द्यायचं आहे की साधारण केव्हा विकली जाईल. आता जागा ही जी विकली जाणार आहे, ज्याला अजून गिऱ्हाईक आलेलं नाहीये, म्हणजे जागा काय काही दिवसांमध्ये विकली जाणार नाहीये की उद्या 5 दिवसात, 7 दिवसात किंवा या 10 दिवसात विकली जाईल, बरोबर आहे. म्हणजे जागा काही महिन्यांमध्ये विकली जाईल. आता काही महिन्यांमध्ये विकली जाईल याच्यासाठी आपण कोणाचा विचार करणार आहोत, रवीचा. याच्यासाठी आपण नक्कीच रवी या ग्रहाचा आपण विचार करणार, बरोबर आहे. आपल्याला रवीचा विचार करायचा आहे. आता लक्षात घ्या, आता आपल्याला सूत्र काय म्हटलेलं आहे, आपण लग्न रास जी असेल तो स्वामी पकडायचा आहे. आता या ठिकाणी त्यावेळेची जी कुंडली मांडली 2:30 वाजताची, मेष लग्नाची पत्रिका आहे, वृषभ रास आहे, रास कुठली आहे, वृषभ रास आहे, आणि नक्षत्र आहे कृत्तिका, आणि त्या दिवशीचा वार पण कुठला होता, रविवार. म्हणजे आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेला विचार करतो आहोत या गोष्टीचा, त्यावेळेला LSRD मध्ये कोण होते आपल्याकडे, LSRD मध्ये लग्न होतं मेष लग्न. मेष लग्न होतं म्हणजे लग्नाचा स्वामी कोण आहे, मंगळ. मेष राशीचा स्वामी कोण आहे, मंगळ. म्हणजे लग्न स्वामी म्हणून कोण आला, मंगळ. चंद्र वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये होता. याचाच अर्थ एस म्हणजे स्टार, म्हणजे नक्षत्र स्वामी कोण होता, कृत्तिका नक्षत्र म्हणजे रवी, म्हणजे सूर्य. चंद्र वृषभ राशीमध्ये होता मित्रांनो, म्हणजे राशीचा रास कुठली होती, वृषभ रास. म्हणजे राशी स्वामी कोण होता, शुक्र. आणि त्या दिवशीचा वार कुठला होता, रविवार. म्हणजेच आपल्याला डे स्वामी म्हणून कोण होता, रवी. लक्षात आलं. आता लक्षात घ्या, रवी तुमच्याकडे 2दा आलेला आहे, आणि या ठिकाणी मंगळ आहे, रवी आहे, शुक्र आहे, आणि पुन्हा रवी. म्हणजे LSRD मध्ये कोण आहेत, मंगळ, शुक्र, रवी. पण आपण मगाशी काय म्हटलेलं आहे, आपण मगाशी असं म्हटलेलं आहे की लग्न स्वामीला 100% महत्व द्यायचे, नक्षत्र स्वामी 75%,
राशी स्वामी 50% आणि डे स्वामी 25%, हा एक क्रम घेतलेला आहे. मग आता सूत्र मी मगाशी काय सांगितलं होतं, घटना केव्हा घडेल. घडेल. आपल्याला आता इथे घटना दिवसागणिक घडणार नाही, घटना काही महिन्यांमध्ये घडणार आहे. याचाच अर्थ कोणाला घ्यायचं आहे, रवीला. मग आपलं सूत्र काय होतं, रवीचं जे भ्रमण असेल ते लग्न स्वामीच्या राशीतून, लग्न स्वामीच्या राशीतून, आणि जो चंद्राचा नक्षत्र स्वामी होता त्या नक्षत्र स्वामी मधून ज्या दिवशी रवी भ्रमण करेल त्यावेळेला ती घटना घडू शकते. आता लग्न म्हणून काय होतं, मेष लग्न म्हणजे मंगळ, आणि नक्षत्र कोणाचं होतं, रवीचं. तर आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी काय पाहायचं आहे, जर आपल्याला मंगळ आणि रवी आहे तर मंगळाच्या राशीमधून रवीचं नक्षत्र, म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ज्या 12 राशी आहेत आणि जी नक्षत्र आहेत ती तुम्हाला जवळजवळ माहिती असली पाहिजे. आता मंगळाच्या राशी कुठल्या आहेत मित्रांनो, मंगळाच्या राशी आहेत 1 आणि 8, मेष आणि वृश्चिक. आणि वृश्चिक. तर मेष राशीची नक्षत्र पहिल्यांदा बघा आणि वृश्चिक राशीची नक्षत्र पहा. मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्राची व्याप्ती आहे 0° 13°20, 0° ते 13°20 कला. बरोबर. मग येतं भरणी नक्षत्र 13°20 कला ते पुन्हा 26°40. 26°40 कला, आणि मग 26°40 कला ते 30° कृत्तिका नक्षत्र. क्लिअर आहे, बरोबर आहे. याचाच अर्थ मेष राशीमध्ये अश्विन नक्षत्राचा स्वामी आहे केतू, भरणी नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र, आणि कृत्तिका नक्षत्राचा स्वामी आहे रवी. दुसरी रास आहे मंगळाची वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये नक्षत्र येत आहेत विशाखा नक्षत्र 0° ते 3°20 कला विशाखा नक्षत्र, 3°20 कला ते 13°20 कला ऍड केले तर 0°20 0° ते 3°20 कला, 0° ते 3°20 कला विशाखा नक्षत्र वृश्चिक राशीमध्ये. 3°20 कला अधिक 13°20 कला ऍड केले तर 16°40 कला अनुराधा नक्षत्र. अनुराधा नक्षत्राचा स्वामी आहे शनी, विशाखा नक्षत्राचा स्वामी आहे गुरु, आणि 16°40 कला ते 30° ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिक राशीमध्ये येतं. ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी आहे बुध. म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये क्रमाने येणारी जी नक्षत्र आहेत विशाखा स्वामी गुरु, अनुराधा स्वामी शनी, आणि ज्येष्ठा नक्षत्र स्वामी बुध. गुरु शनी बुध तुम्हाला मित्रांनो दिसतोय का, गुरु शनी बुध LSRD मध्ये तुमच्याकडे आहेत का, नाही. मग आता तुमच्याकडे जी मेष रास आहे याचा अर्थ वृश्चिक राशीला गृहीत धरण्यात अर्थ नाही. मग आता तुमच्याकडे मेष रास उरलेली आहे. मग मेष राशीमध्ये आहे अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू, केतू आहे का तुमच्याकडे, नाही. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र, शुक्र आहे का, आहे, नक्कीच आहे शुक्र, बरोबर आहे. आणि नंतर कृत्तिका नक्षत्राचा स्वामी आहे रवी, रवी आहे का, आहे. आता मी असं म्हटलंय, मगाचा जो क्रम दिलाय तुम्हाला मी, तो क्रम लग्न स्वामी 100% आणि नक्षत्र स्वामी पहिला 75% पकडा. तसं नाही मिळालं तर मग राशी स्वामीला 50% महत्व द्या. मग आता क्रम आपल्याला 100% आणि 75% मध्ये मंगळ आणि रवी भेटतोय का, यस, मंगळ आणि रवी नक्कीच भेटतोय, कारण मंगळ लग्न स्वामी म्हणून आहे आणि रवी नक्षत्र स्वामी म्हणून आहे. याचाच अर्थ आपण केव्हा इव्हेंट काढू शकतो याचा, की जागा केव्हा विकली जाईल, जागेची विक्री केव्हा होईल. तर ज्या वेळेला रवी सारखा ग्रह आपल्याला घ्यायचा आहे, चंद्र नाही घ्यायचा आहे, कारण वर्षभरामध्ये घटना घडेल, काही महिन्यांमध्ये घडेल, म्हणून रवीला घ्यायचं आहे. म्हणजे आपण घटनेचा क्रम नक्की काढू शकतो. कसा काढणार, तर सूत्र काय होतं की रवीचं भ्रमण मेष राशीमधून कृत्तिका नक्षत्रामधून भ्रमण होईल त्यावेळेला साधारण ती घटना घडू शकते. बरोबर आहे, लक्षात आलं. मग आता लक्षात घ्या, रवी सारखा ग्रह मेष राशीमध्ये केव्हा जातो वर्षभरामध्ये, तर रवीचा प्रवेश मेष राशीमध्ये 14 एप्रिल ते 14 मे पर्यंत असतो. बरोबर आहे, 14 एप्रिल ते 14 मे या ठिकाणी रवी कुठे असतो, मेष राशीमध्ये असतो. आता मेष राशीमध्ये रवी असेल 14 एप्रिल ते 14 मे, म्हणजे 14 एप्रिल ते 14 मे मध्ये घटना घडेल. पण अजून घटना केव्हा घडेल,
तर आपल्याला पहिल्यांदा अश्विनी नक्षत्रामध्ये येईल तो मेष राशीमध्ये, मग पुढे जाऊन तो भरणी नक्षत्रामध्ये जाईल, पण आपल्याला पाहिजे कृत्तिका नक्षत्र. म्हणजेच 26°40 पर्यंत जोपर्यंत रवी आहे तोपर्यंत घटना घडणार नाही. दिवसाला रवी 1 फिरतो असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे 14 एप्रिल ते 14 मे तो मेष राशीमध्ये असणार. याचाच अर्थ 26° काही होणार नाही. 26°40 ते 30° काहीतरी घटना घडू शकते. याचाच अर्थ दिवसाला रवी 1 डिग्री फिरतो. मग 26 डिग्री जर आपण 14 एप्रिलमध्ये ऍड केले तर साधारण 14 एप्रिल पासून 10 मे पर्यंत ही घटना घडणार नाही. कारण 10 मे पर्यंत तो भरणी नक्षत्रामध्ये असेल. 10 मेच्या नंतर तो कृत्तिका नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि तिथे खऱ्या घटनेला एक अर्थ होणार आहे, अर्थ मिळणार आहे. म्हणजे उत्तर नक्की येणार, जागा विकली जाईल, जागेचा सौदा फायनल होणार आणि जातकाला पैसे मिळणार. बरोबर आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो की ही घटना पुढे रवी मेष राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये जाईल. 10 मे ते 14 मेच्या कालावधीमध्ये असणार. मग 10 मे ते 14 मे मध्ये ही घटना घडेल. तुमची जागा विकली जाईल आणि तुम्हाला धनप्राप्ती होईल. हे उत्तर आलं. पण साधारण तुम्ही अजून एक अंदाज अजून देऊ शकता, कारण तुमच्याकडे पुढे अजून 50% या ठिकाणी शुक्रासारखा सुद्धा ग्रह आहे राशी स्वामी म्हणून. मेष राशीच्या नंतर रवीचं भ्रमण येणार वृषभ राशीमध्ये. वृषभ राशीमध्ये रवी 14 मे ते 14 जून पर्यंत असतो. पण वृषभ राशीमध्ये पहिल्यांदा तो जाणार कृत्तिका नक्षत्रामध्ये, कारण कृत्तिका नक्षत्राचं एकच चरण कंप्लीट केलं त्यांनी. पण कृत्तिका नक्षत्राचे अजून 3 चरण बॅलन्स आहेत, म्हणजे 10° बॅलन्स आहे. 14 मेला तो वृषभ राशीमध्ये जाईल आणि प्रथम तो कृत्तिका नक्षत्रामध्ये जाईल रवीच्या नक्षत्रामध्ये. आणि तो तिथे 14 मे ते साधारण 23 मे पर्यंत तो असणार. कारण रवी दिवसाला 1 फिरतो, 10 फिरायला त्याला 14 मेला गेलं तर 23 मे पर्यंत येईल. याचाच अर्थ तुम्ही हे सांगू शकता की 10 मे ते 23 मे या कालावधीमध्ये तुमच्या जागेची विक्री होऊन तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. का? कारण चतुर्थ स्थानाचा अधिपती धनस्थानात आहे, वृषभ एक. याचाच अर्थ 10 मे ते 24 मेच्या कालावधीमध्ये ही घटना घडेल. बरोबर आहे. आणि साधारण एक गोष्ट लक्षात घ्या, चंद्र ज्या दिवशी ज्या राशीत ज्या नक्षत्रात असतो त्याच राशी आणि नक्षत्रांमध्ये ज्या वेळेला रवी वर्षभरामध्ये येतो त्यावेळेला पण ती घटना घडेल. ज्यावेळी जातकाने प्रश्न विचारला त्यावेळेला वृषभ रास होती आणि कृत्तिका नक्षत्र. म्हणजे असं पण तुम्ही उत्तर देऊ शकता की रवी वृषभ राशीमध्ये आणि कृत्तिका नक्षत्रामध्ये ज्यावेळी येईल त्यावेळेला जातकाला पैसे प्राप्त होतील. सिंपल लँग्वेजमध्ये आपण उत्तर देऊ शकतो. उत्तर सुद्धा तेच येते. रवी वृषभ राशीमध्ये 14 मे ते 14 जून असतो आणि वृषभ राशीमध्ये पहिलं नक्षत्र येतं कृत्तिकाचे 3 चरण, म्हणजे 0° ते 10°. नंतर येतोय रोहिणी नक्षत्र 10° ते 23°20 रोहिणी नक्षत्र चंद्राचं आहे. आणि मग नंतर येत आहे मृग नक्षत्र 23°20 ते 30° मंगळाचं. पण आपल्याला कोण पाहिजे होते? रुलिंग प्लॅनेटमध्ये होते आपल्याकडे मंगळ, रवी आणि शुक्र. मग त्या अनुषंगाने आपण उत्तर दिलंय 10 मे ते 23 मेच्या कालावधीमध्ये तुमची जागा विक्री होईल जागेची आणि त्या जागेमार्फत तुम्हाला धनप्राप्ती होईल. लक्षात घ्या. म्हणून आपण उत्तर काय देऊ शकतो की अमुक अमुक टायमिंगमध्ये तुमचा इव्हेंट घडू शकतो. लक्षात आलं? आता कोणाला याच्यामध्ये नाही कळलंय का? म्हणजे टाइम ऑफ इव्हेंट केव्हा काढायचंय, केव्हा वेळ काढायची. सिंपल लॉजिक आता लक्षात घ्या. दिवसागणिक घटना असेल तर सेम क्रम लावून आपण चंद्राचं भ्रमण घेऊ शकतो की या महिन्याभरामध्ये चंद्र या राशीत आणि नक्षत्रात केव्हा प्रवेश करेल. आणि महिना गणिक असेल त्यावेळेला आपण म्हणू शकतो रवीचं भ्रमण या राशीत आणि या नक्षत्रात केव्हा येईल आणि साधारण रवी या नक्षत्रात किती दिवसांमध्ये असेल आणि त्यावेळेला ती घटना घडेल. आता घटना घडणार ती पण लवकर पण घडणार, म्हणजे वेळ लागणार नाहीये, हे पण लक्षात घ्या. का वेळ नाही लागणार? कारण ज्यावेळी जातकाने प्रश्न विचारला त्यावेळेला मेष लग्न उदित होतं. आपल्या चरतत्वाच्या किंवा शीघ्र गतीमध्ये असणाऱ्या राशी कुठल्या आहेत तर मेष, कर्क, तूळ आणि मकर या चर राशी आहेत. म्हणजे ज्यावेळी ह्या लग्नावर प्रश्न विचारला जातो त्यावेळेला ती घटना लवकर घडू शकते. मेष लग्नावर प्रश्न विचारला, मेष राशी चर रास आहे, म्हणजे लवकरात लवकर घटना घडेल असं आपण सांगू शकतो.
जातकाने प्रश्न डिसेंबरला विचारला होता, म्हणजे साधारण लवकरात लवकर ही घटना पुढच्या 4 ते 5 एक महिन्यामध्ये घडेल आणि साधारण मे मध्ये ही घटना नक्की घडू शकते. म्हणजे अशा तऱ्हेने ज्या वेळेला जातक प्रश्न विचारतो त्यावेळेला तुम्ही नुसतं त्यावेळेची प्रश्नकुंडली पाहून, त्यावेळेचा चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे हे पाहून तुम्ही त्यावरून नक्कीच जातकाला एखादं उत्तर देऊ शकता. लक्षात आलं? राईट? ठीक आहे. मग आता पुढच्या वेळेला असेच विषय घेऊन, प्रॅक्टिस नवीन विषय घेऊन आपण येऊ. प्रॅक्टिस करावी लागेल. यस, 101% प्रॅक्टिस करावी लागेल. कारण जेवढं तुम्ही सराव कराल तेवढे तुम्ही एक्सपर्ट व्हाल आणि नंतर काही मिनिटातच, काही वेळेतच तुम्ही जातकाला त्याच्या समाधानकारक उत्तर देऊ शकता. आणि एक लक्षात घ्या, या घटनेला 4 ते 5 महिने लागणार आहेत, पण मला नक्की खात्री आहे की या टायमिंगमध्ये जातकाची जागा नक्की विकली जाणार आणि जातक तुम्हाला समोरून फोन करणार, यस आमचं काम झालं म्हणून सांगायला फोन केला. कारण काम केव्हा होईल हे विचारण्यासाठी फोन केला होता, तर काम झाल्यावर सुद्धा तुम्हाला नक्की कळवणं गरजेचं आहे. कारण ही आनंदाची बातमी आहे की आमची जागा विकली गेली आणि आम्हाला समाधान मिळालेलं आहे, म्हणून आता उत्तर देण्यासाठी फोन केलेला आहे. जातक तुम्हाला उत्तर देण्यासाठी सुद्धा फोन करणार की यस आमचं काम झालेलं आहे. पाहूया या जातकाचं नक्की काम होतं की नाही होत आहे ते. राईट? ठीक आहे. मग असेच काही व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा नवीन भागामध्ये येऊ, नवीन विषयासकट. तोपर्यंत नमस्कार.